नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। फेब्रुवारी-मार्च 2026च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2025-26चे खर्चास पूरक विवरणपत्र तसेच 2025-26 मधील निधी वितरणबाबत सन 2025-26चा कालावधी पाहता आता सुधारित अंदाजाच्या मर्यादेत खालीलप्रमाणे निधी वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात येत असून त्याप्रमाणे निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर बीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी खालील उद्दिष्टाच्या अनिवार्य व कार्यक्रमावर अंतर्गत तरतुदीचा उर्वरित संपूर्ण निधी एकत्रितरित्या बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच यासाठी आता सुधारित अंदाजाच्या मर्यादेत 100% तरतूद उपलब्ध राहतील। तिकडे उर्वरित उद्दिष्टामधील कार्यक्रमांतर्गत आणि अनिवार्य खर्चाचे निधी वितरणाचे प्रस्ताव ठोस समर्थनाचा उपलब्ध निधी खर्च झाल्याचे खाते करून वित्त विभागाकडे सादर करण्यात यावे। अर्थसंकल्पीय तरतुदीत होणारी बचत महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व अर्थसंकल्प व्यवस्थापन नियमांतर्गत निर्धारित केलेले वार्षिक लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात उपयुक्त ठरणार असल्याने अर्थसंकल्पीय तरतुदांच्या पूर्वनियोजनासंदर्भात प्रशासकीय विभागांनी अनिवार्य खर्चासाठी वित्त विभागाची व कार्यक्रम खर्चासाठी आवश्यकतेनुसार नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास पूर्वनियोजनाबाबतच्या नसत्या आवश्यकते नियोजन विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभागाच्या मान्यतेनंतर वित्त विभागात शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी 2 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।